हळदी कुंकू स्त्री शक्तीचा पवित्र असा उत्सव. दारात रांगोळी, ओटीत हळद कुंकू, हातात साडीचा पदर आणि चेहऱ्यावर समाधानाचं हास्य. हा सण आहे नात्यांचा, हा सण आहे सौभाग्याचा, हा सण आहे स्त्री शक्तीचा. हळदी कुंकू. हळदी कुंकू हा मकर संक्रांतीनंतरचा स्त्रियांचा पवित्र सण. विवाहित स्त्रियांसाठी सौभाग्याचं प्रतीक. हळद आरोग्य, शुद्धता, कुंकू सौभाग्य, शक्ती, तेज, ओटी भरणे, समृद्धीचा आशीर्वाद. ही केवळ देवाणघेवाण नाही, ही आहे मनाने दिलेली आपुलकी. हळदी कुंकूचा शुभ मुहूर्त म्हणजेच योग्य वेळ. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो. संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत करू शकतो. गुरुवार, शुक्रवार विशेष शुभ मानले गेलेत. अमावस्या, प्रतिपदा टाळावी. योग्य वेळ, योग्य श्रद्धा आणि मनापासून केलेली ओटी हळदी कुंकू, तेव्हाच लाभते खरी कृपा. हळदी कुंकू करताना घर स्वच्छ करून देवपूजा करावी. दारात सुंदर रांगोळी काढावी. हळद कुंकू एका ताटात ठेवावे. सुवासिनींचे स्वागत करावे. ओटी भरणे, नारळ, साडी, रुमाल, एखादा गोड पदार्थ देणे, नमस्कार करून आशीर्वाद घेणे. हळदी कुंकू अतिशय शुभ आणि फलदायी मानले गेले आहे. ओटीत वस्तू नाही तर विश्वास आणि प्रेम ठेवले जाते. हळदी कुंकूचे आध्यात्मिक फायदे देखील खूप सारे आहेत. सौभाग्य वृद्धी होते. वैवाहिक जीवनात सुख शांती लाभते. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. मानसिक समाधान मिळते. घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. जिथे स्त्री समाधानी तिथे सर्व देवताही आनंदी असतात. हळदी कुंकू अतिशय पवित्र आहे. हळदी कुंकूचे काही प्रभावी उपाय व तोडगे देखील सांगितले आहेत. ओटीत 5 सुपाऱ्या, सौभाग्य टिकते. हळदीची गाठ आरोग्य सुधारते. कुंकू लावून देवीला नमस्कार, मनस शांती लाभते. गरीब सुवासिनीला साडी, पुण्यवृद्धी मिळते. हा लहानसा उपाय पण श्रद्धा मोठी असेल तर परिणाम अचूक असा प्राप्त होतो. हळदी कुंकूला काय करू नये तर राग, मत्सर दूर ठेवावा. अपमानास्पद बोलू नये. तुटलेली किंवा अशुभ वस्तू ओटीत टाकू नये. जबरदस्तीने कुणाला आमंत्रण करू नये. हळदी कुंकू म्हणजे फक्त कपाळावरचं कुंकू नाही, तर आयुष्यावर उमटलेली सौभाग्याची, मैत्रीची आणि विश्वासाची छाप आहे. हा सण जपा, नाती जपा आणि स्वतःची किंमत ओळखा. सर्व सुवासिनींना हळदी कुंकूच्या खूप साऱ्या शुभेच्छा.